एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या समोर येते। ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान 5 जण रेल्वेतून पडल्याची सध्या अपडेट समोर येते। मुंबईकडे रेल्वे येताना ही दुर्घटना घडलेली आहे। महत्त्वाची अपडेट, ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान 5 जण हे रेल्वेतून पडल्याचं सध्या समजतंय। हे जे प्रवासी आहेत ते रेल्वेवरून ट्रॅकवर पडले। ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। मुंबईकडे ही रेल्वे येत होती, त्या दरम्यानच ही दुर्घटना घडल्याची माहिती सध्या मिळते। नेमकं काय कारण होतं यामागचं काही कारण स्पष्ट झालं नाहीये, मात्र ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान हे 5 जण रेल्वेतून पडलेले आहेत। मुंबईकडे रेल्वे येत होती, त्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। हे सर्व प्रवासी आहेत ते रेल्वेमधून ट्रॅकवर पडले आहेत। त्यांची प्रकृती नेमकी काय आहे याविषयी सुद्धा अद्याप माहिती समोर आली नाहीये। मात्र महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्याची आपण बघू शकतोय। दिवा ते कोपर दरम्यान हे जे 5 प्रवासी आहेत ते रेल्वेतून पडल्याचं सध्या समजतंय। ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान ही घटना घडलेली आहे। 5 जण रेल्वेतून पडलेले आहेत। हे जे प्रवासी आहेत ते ट्रॅकवर पडले आहेत। ही जी ट्रेन होती, रेल्वे होती, ती मुंबईकडे येत होती, त्या दरम्यानच ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते। एका एक्सप्रेस मधून हे जे सर्व प्रवासी आहेत ते प्रवास करत होते, दरम्यान ही घटना घडली। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, माझा आवाज येतोय? तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। मुंबईकडे रेल्वे येत होती, त्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान हे जे 5 प्रवासी आहेत ते रेल्वेतून ट्रॅकवर पडलेले आहेत आणि त्याचीच आपण काहीशी दृश्य बघू शकतोय। जे प्रवासी पडलेले होते त्यांची सध्या ही दृश्य समोर आलेली आहेत। मुंबईकडे रेल्वे येत होती, त्या दरम्यानच ही मोठी दुर्घटना घडली। एका एक्सप्रेस मधून हे जे प्रवासी होते ते प्रवास करत होते। नेमके कशामध्ये खाली पडले याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र जे प्रवासी यामध्ये मृत झालेले आहेत त्यांची काही आपण ही दृश्य बघतोय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी धनंजय यांच्याकडे जाऊयात। धनंजय, आपण बघू शकतो हे दृश्य सध्या समोर येत आहेत। दिवा कोपर दरम्यान हे जे प्रवासी प्रवास करत होते ते रेल्वेतून खाली पडल्याचं समजतंय, मृत झालेले आहेत ते। आपण जर पाहिलं तर दिवा ते कोपर म्हणजे मुंब्र्याच्या जवळपास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि एक्सप्रेस मधून जात असताना या एक्सप्रेस मधून हे 5 प्रवासी बघतोय जे प्रवासी खाली पडलेले आहेत, खाली पडलेले होते त्यापैकी काहींची ही दृश्य सध्या समोर येत आहेत। ठाण्यामधला हा प्रकार दिवा कोपर दरम्यान हे जे प्रवासी होते ते एक्सप्रेस मधून एका प्रवास करत होते, त्या दरम्यान ते ट्रॅकवर पडले आणि त्यांचीच ही काही दृश्य आपण समोर येत आहेत। खरं तर मुंबईकडे ही ट्रेन येत होती, एक एक्सप्रेस ट्रेन ही होती ज्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। ठाण्यातील दिवा कोपर दरम्यान 5 जण हे रेल्वेतून पडल्याची माहिती मिळते। रेल्वेमधून हे सर्व प्रवासी 5 जण ट्रॅकवर पडले आणि त्यांचीच ही दृश्य काहीशी आपल्या समोर येत आहेत। नेमकं काय घडलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। मुंबईकडे रेल्वे येत असताना ही दुर्घटना घडलेली आहे। 5 प्रवासी हे ट्रॅकवर पडले, ज्यामध्ये ते जखमी आपल्याला सध्या दिसत आहेत। यामध्ये त्या सर्वांची प्रकृती नेमकी काय आहे याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, मात्र त्यांचीच ही काही दृश्य आपण बघू शकतोय। दिवा कोपर दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। खरं तर याच स्थानकांदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असते, नागरिकांची गर्दी असते आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। एका एक्सप्रेस मधून हे सर्व प्रवासी खाली पडल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, खरं तर धक्कादायक असा प्रकार, काही फोटो सध्या आपल्या समोर येत आहेत, व्हिज्युअल समोर येत आहेत। दिवा कोपर दरम्यान 5 जण रेल्वेतून पडल्याचं समजतंय। दिवा आणि कोपर दरम्यान ही घटना घडलेली पाहायला मिळते। एक एक्सप्रेस जी आहे ती जात असताना या एक्सप्रेस मधनं 5 प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेले आहेत। मुंब्र्याचा जो टनेल आहे त्या टनेलच्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे।
खरं तर ही एक्सप्रेस आणि कसारा लोकल ही आजूबाजूला जात असताना ही घटना घडलेली आहे. त्यामुळे हे पाच प्रवासी नेमके कसारा लोकल मधनं पडलेले आहेत किंवा कुठल्या एक्सप्रेस मधनं पडलेले याची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासन घेताना पाहायला मिळते. कसारामधनं जी लोकल येत होती त्याच्या जी गार्ड होता त्या गार्डने ही माहिती जी आहे ती प्रशासनाला दिलेली आहे. त्यामुळे आता घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत, रुग्णवाहिका देखील जे आहेत ते पोहोचत आहेत. नेमकी ही घटना का घडली याची माहिती जी आहे ती घेण्याचं काम प्रशासनाकडनं केलं जात आहे. सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेसला मुंबईकडे येणारी जी कसारा लोकल असते त्या लोकलमध्ये देखील प्रवाशांची मोठी गर्दी असते आणि काही प्रवासी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी एक्सप्रेसचा देखील वापर करतात. गेटवरती प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ही घटना निकेश, घडली.